चला तर मंडळी, उन्हाचा तडाखा वाढत वाढत आणि वाढतच चाललेला आहे। उन्हाळ्यात तुम्ही हजारो प्रकारचे सरबत आणि कोल्ड्रिंक्स पितच असाल, पण अशी ही पाचक, पौष्टिक, क्रीमी, चवदार आणि आपली पारंपरिक सोलकढी पिण्याची मजा काही वेगळीच असते। उन्हाळ्यात तसं जेवण कमी खाल्लं जातं, थंडगार पेय पिण्याची जास्त इच्छा होते। त्यातल्या त्यात ते असं पौष्टिक पेय असेल तर शरीरातली उष्णता कमी करतो आणि शरीराला थंडावा देतो। पौष्टिक गुणधर्म सुद्धा मिळतात। अगदी स्क्रॅच पासून रेसिपी आहे, कोकम आगळ कसं करायचं, नारळाचं दूध कसं करायचं, सगळं पाहतोय। तर चला, सोलकढी करण्यासाठी सुरुवातीला आपण कोकम आगळ करणार आहोत। त्यासाठी पाव कप कोकम घेतले। असे चांगले मऊसूत रसरशीत कोकम घ्यायचे, खूप कोरडे झालेले घ्यायचे नाही, त्याचा रंग चांगला येत नाही। आता पाव कप कोकम मध्ये इथे मी साधारण अर्धा कप कोमट पाणी घातलंय। अर्धा तास त्यांना मुरण्यासाठी भिजण्यासाठी बाजूला ठेवू। तोपर्यंत एक मध्यम आकाराचं नारळ फोडून घेतलं, त्याच्या पाठीचा ब्राऊन भाग बटाट्याच्या साल काढणीने काढून घेतला आणि त्याचे पातळ काप करून घेतले। तुमच्याकडे नारळ खवणी असेल तर नारळ तुम्ही खवून घेतलं तरीही चालेल। आता हे नारळाचे काप मोठ्या मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचे। एक मध्यम आकाराचा नारळ आहे तर सगळं दूध एका वेळेला व्यवस्थित काढता येईल। 1 टीस्पून जिरे त्यामध्ये घातले, 2 लहान लसणीच्या पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची घालते। ही झणझणीत आहे म्हणून अगदीच कमी घालते। सुरुवातीला पाणी न घालता जमेल तितकं छान असं हे बारीक करून घ्यायचं। आता यामध्ये 1 ग्लास साधं रूम टेम्परेचरचं पाणी घालून परत मिक्सरला बारीक करायचं। छान असं हे बारीक करून घेतलं। नारळाचं दूध गाळण्यासाठी वस्त्रगाळ करून घेणार आहे, तर भांड्यावर गाळणी ठेवली आणि त्यावर एक कापड ठेवला। त्यामध्ये हे मिश्रण घालायचं। थोडंसं पाणी मी मिक्सर जारमध्ये परत घातलं कारण भरपूर ते लागलं होतं। आता शक्य होईल तितकं घट्ट हे पिळून घ्यायचं। या पद्धतीने छान पिळून नारळाचं दूध काढून घ्यायचं। असं गाळणीवर गाळायचं म्हणजे काही पडणार नाही आणि एकसारखं दूध निघेल। दुधाची ही पहिली बॅचनं सुरुवातीला अगदी घट्ट निघते। आता हे छान मी जमेल तितकं मस्त बारीक पिळून घेते। आपण यामध्ये जिरे, मिरची, थोडासा लसूण सुद्धा बारीक केलाय ना, त्यामुळे याची चव खूप मस्त लागते। आता हे जमेल तितकं घट्ट पिळलं। हा जो चोथा आहे याला असाच फेकायचा नाही, परत एकदा मिक्सर जारमध्ये घालायचं, परत 1 ते सव्वा ग्लास पाणी घालायचं आणि परत मिक्सरला हे बारीक करायचं, कारण यामध्ये अजून बरंचसं दूध असतं। परत एकदा मी बारीक करून घेतलेला आहे आणि परत एकदा आपल्याला या पद्धतीने याला घट्ट जमेल तितकं पिळून घ्यायचं आहे। तर दुधाची कन्सिस्टन्सी तुम्ही चेक करत राहू शकतात। आता मी मध्यम आकाराचा नारळ घेतला होता, तर मला साधारण 2.5 ग्लास पाणी लागलं सुरुवातीपासून आणि हे छान असं दूध निघालेलं आहे। तुम्हाला वाटत असेल की याला तिसऱ्यांदा सुद्धा फिरवायचं आहे, तर परत एकदा थोडं पाणी घालून तिसऱ्यांदा फिरवूनही तुम्ही पिळून घेऊ शकतात, पण मला तरी आता हे बरोबर वाटते कारण खूप पातळ सुद्धा नको। निघालेला तो वरचा नारळ तुम्ही वाळवून डेसिकेटेड कोकोनट सारखा वापरू शकतात किंवा एखाद्या वाटणात पराठ्यामध्ये घालू शकतात किंवा डिस्कार्ड सुद्धा करू शकतात। त्यातले गुणधर्म आता निघाले। छान असं क्रीमी घट्टसर नारळाचं दूध तयार झालं। दूध आता बाजूला ठेवलं। आता कोकम आगळ करायचा आहे। कोकम आपण अर्धा तास कोमट पाण्यात भिजवले, यांना चांगले असे रगडून घ्यायचे म्हणजे कोकमचा सगळा स्वाद निघतो, छान असा रंग सुद्धा येतो। आता तुमचे कोकम जर जुने असेल, ड्राय असेल, चांगला रंग येत नसेल तर तुम्ही काय करा, अर्धी बीटाची काप घ्या, लहान बीट अर्धा, आणि तो नारळासोबत दूध काढताना बारीक करा म्हणजे छान असा गुलाबीसर रंग येईल। पण माझे कोकम अगदी ताजे आहे म्हणून छान रंग येतो। कोकम आगळ मी चाळणीतनं गाळून घेतलेला आहे, बारीक केलं हाताने आणि गाळून घेतलं। हा संपूर्ण कोकम आगळ मी यामध्ये घातलेला आहे आणि काय कमाल रंग आलेला आहे। तुमच्या कोकमला व्यवस्थित रंग आला नसेल तर थोडंसं बीट बारीक करा किंवा इथे बीटाचा ज्यूस घातला तरीही चालेल किंवा नाही घातलं तरीही चालेल। कोकमाचा स्वाद उतरणं महत्त्वाचं। थोडीशी कोथिंबीर घालायची आणि एकजीव करायचं। आत्तापर्यंत मीठ आणि साखर मी घातलेलं नाही आहे, आधी मी टेस्ट करते। त्याचं कारण कोकम जे मी विकत घेतले ते स्टोअर करताना त्यांना मीठ लावलेलं होतं, तर त्या मिठाची चव या आगळमध्ये होती म्हणून मी सुरुवातीला मीठ घातलं नाही, आधी टेस्ट केलं। अगदी थोडीशी पाव चमचा मी साखर घालते। नारळ खूप गोड असेल तर साखर घालण्याची गरज नाही आणि मीठसुद्धा अगदी किंचित कमी वाटतंय मला म्हणून मी ते मीठसुद्धा इथे घालते। आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घेतलं आणि ही थंडगार सोलकढी आता सर्व करूया। मी अशीच सर्व करते, तुम्हाला हवं तर तुम्ही जरा वेळ फ्रीजला ठेवून मग सर्व केली तरीही चालेल। अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सीची चवदार परफेक्ट ही सोलकढी तयार झालेली आहे। फक्त तुम्ही विकतचा कोकम आगळ वापरत असाल तर इतक्या दुधासाठी सुरुवातीला एक 4-5 टेबलस्पून आगळ घाला किंवा मग वाटेल तसं चव वाढवायची असल्यास वाढवू शकतात।
आपण केलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे 5 ते 6 ग्लास ही सोलकढी झालेली आहे। एका घोटामध्ये ना जी तृप्ती मिळते ती शब्दच सांगणं शक्य नाहीये। मंडळी, तुम्ही करतात का सोलकढी ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुम्हाला ताक जास्त आवडतं की सोलकढी? मला ताक आवडतं पण सोलकढी जास्त आवडते। तर आजची ही सोलकढीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नातेवाईक मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि या उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून